नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता आम्ही तयारी करायला आलो आहे. तुम्हाला तर माहिती आहे, अहो काल आत्याला सोडायला गेलेले आहेत, तर ते आता यायला लागलेले आहेत आणि आम्हाला जायचं आहे लग्नाला. तर कांचन तर खूप एक्सायटेड आहे ह्या लग्नाला जायचं आहे म्हणून. तिच्या नवरदेवाकडची साईड पण जवळची आहे आणि नवरीकडची पण साईड जवळची आहे, असं आहे. त्यामुळं आम्ही इथं आवरून बसलो आहे. ह्यांचे कपडे वगैरे इस्त्री करून ठेवलेत कांचननी. तिचं आपलं बॅग वगैरे भरून ठेवली आमची तिनं. आणि तिचं आता चालू आहे सध्या ह्यांना फोन करायचं की कुठवर आला आहे. तर आज तिथला गावदेव आहे आणि उद्या लग्न असणार आहे. तर माझ्यासाठी पण हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे, कारण आम्ही आता म्हणजे जातो बऱ्याचपैकी लग्नाला वगैरे इकडं तिकडं. पण इकडं जे जाणार आहेत ना, ते रिलेटिव्ज ना कांचनचे नवीनच आहेत आणि त्यांच्यासोबत पण माझी नवीनच ओळख होणार आहे. नवरीचे इकडले थोडेफार ओळखीचे आहेत, पण तिकडले नवीनच होणार आहेत. तर हा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि आता हे पण नाही आहेत, त्यामुळं कांचनचा उपवास आहे आणि माझा उपवास नाही आहे, पण एकटीसाठी तसं काही करू पण वाटत नाही. त्यामुळे म्हटलं कांचनला जेवढी खिचडी करणार आहे त्यातच खाऊन घेऊया. तर सकाळी मी खिचडी भिजत घातली होती, तर आता बनवून घेते. कांचनचा सध्या उपवास चाललाय श्रावणी, त्यामुळे ना एकट्याला असं काही करू वाटत नाही एकट्यासाठी. त्यामुळे तिच्यासाठी खिचडी केलेली तीच मी खाणार आहे. आणि तसं तर आज उठायला पण लय वेळ झालाय, त्यामुळं पाणी पण नव्हतं आणलं. नंतर आणल्यावर आता आणले दुसरं पाणी. तर पाणी घेऊन आलते तेव्हा इकडली कडी बंद होती, त्यामुळे पलीकडनं राऊंड मारून येण्यापेक्षा मी इथंच भरून ठेवलं आणि नंतर मग इकडे येऊन उघडलं. चला मग आता शाबू बनवून घेऊया. आणि ह्या बांगड्या, तर तुम्ही म्हणतात बांगड्या काय घालून बसले, तर आता आवरायचं आहे म्हणून बांगड्या घालायला मला लई वेळ लागतो. सगळ्यात आधी साडी काय पटकन निघून होतं, पण बांगड्या घालायला ना खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे म्हटलं आधी बांगड्या घालून घ्यावं. कपडे भांडे वगैरे काही धुवून झाले, त्यामुळे काही बांगड्या खराब होणार नाही. आणि आता अजून बऱ्याच कमेंट येतात की ताई तुम्ही लायटर घ्या. पण कसं होतंय, मला ते लायटर असं सारखं प्रेस केलं ना मला असं वेगळं वाटतं. आता घ्यायसारखं काय नाही, पण मला कसं तरी वाटतं. त्यामुळे मला काडीच पेटीच आवडते वापरायला. तसं तर अजून एक गोष्ट मला सांगायची होती, म्हणजे आपलं कॉमन गोष्ट आहे. मला ना काडी ओढता येत नव्हती, म्हणजे काडी ओढता येत नव्हती. असं हे करायचं खूप भीती वाटायची. मग मी ही काडी आहे ना त्याशी पकडला वगैरे असं धरून ना असं ओढायचा प्रयत्न करत होते. म्हणजे मला येत नव्हते, तर कोणाचा विश्वास पण नाही बसणार, पण हे खरं आहे बरं का, मला काडीच ओढता येत नव्हती. तर कांचनचं लग्न झाल्यानंतर मला ओढायला लागली काडी. त्यामुळं पप्पांनी ना मला ते आता ऑटोमॅटिक शेगड्या काय कॉमन झाले, पण आमच्या वेळेस आता 10 वर्षापूर्वी तेव्हा ना तसली ऑटोमॅटिक शेगडी घेऊन दिली होती पप्पांनी मला. अजून आहे ती गावाकडे. इकडे आल्यावर आम्ही परत ही दुसरी घेतलेली आहे शेगडी. आता महिना 1.5 महिना 2 महिने होत आले. आत्या होत्या घरात, पण आता त्या नाही आहेत. काल केलं, त्यामुळं कालपासून ना असं वेगळं वाटतं, म्हणजे एकटं वाटतं. अगोदर काय आम्ही दोघे असायचो, पण आता आमच्या तात्या पण असायच्या ना, दिवसभर तिघी जण असायचो. त्यामुळे त्या गेलेल्या आहे, त्यामुळे जरा असं
पण काढणं गरजेचं होतं ना. पप्पा काय आले असते, मी बोलवलं असतं तर, पण माझे कोणते पण आहेत त्यामुळं तिकडेच गेले असत्या, रक्षाबंधन आले असते म्हणून. लग्नाला जायची तर एक्साइटमेंट आहेच, कारण हे जे लग्न आहे ते नवीनच आहे माझ्यासाठी पण कांचनच्या खूप जवळ आहे. आणि कांचन खूप एक्साइटेड आहे लग्नाला जायसाठी. तिने सगळं आवरून ठेवलंय, मागाच्यापासून बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवलंय. हे तिकडे गावी होते तेव्हापासून तिचा फोन चालू आहे, कुठवर आलाय म्हणून. आणि कांचनला डान्स करायला खूप आवडतं, आणि आज गावदेव असल्यामुळे ना तिला ते फंक्शन पूर्ण एन्जॉय करायचं आहे. गरम आहे तर जरा थंड होऊ द्या. असं 2-3 दिवस झाले तिला जरा कणकणी आले असल्यामुळे ना म्हटलं राहू दे, मी बनवते शाबू. गार होऊ दे जरा. तसं तर पहिल्यांदा असं व्हिडिओ बनवायला लागले समोरासमोर बोलून. तसं तर मला रोजच असं बनवायला आवडतं, पण रोज कसं असतं माहिती आहे का, घरामध्ये टीव्ही चालू असतो असं होतं, आणि काय शांतता नसते, कुठेतरी कालवा चालूच असतो. मग आज दुपार आहे, सगळे गेलेले आहेत, त्यामुळे जरा निवांत आहे वातावरण. त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारत मारत व्हिडिओ बनवूया. त्यामुळे मला पण वाटेल ना की तुम्ही माझ्यासोबत आहात, एकटं नाही वाटणार. कांचन तिकडं जरा बसले, कारण तिला थोडीशी कणकणी होती त्याच्यामुळे, नाहीतर ती असतेच माझ्यासोबत बोलायला. तसं तर माझं स्पीड स्लोच आहे बरं का, व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड केलं ते फास्ट होऊन जातं, तसं मी गोष्टी सगळ्या हळूहळू करत असते. आणि बटाटा असला ना शाबू छान होतो. खरं आता बटाटा नाही आहे, कारण आम्हाला रोजच शाबू करावा लागतो, किंवा उपवासचा कोणताही पदार्थ करावा लागतो, बटाटे म्हणा किंवा काहीही म्हणा. त्यामुळे. आणि अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता, ते म्हणजे जेव्हा श्रावणी धरतो आपण, म्हणजे महादेवासाठी कोणताही उपवास धरतो, तर म्हणते की, म्हणजे कोण म्हणते की उपवासाला वरी चालली जात नाही, म्हणजे वरी किंवा भगर चालत नाही. कांचन जरा आवाज कमी कर ग. तर वरी किंवा भगर चालत नाही असं म्हणतात सगळीकडे, म्हणजे आमच्या इकडं तर ते खरं आहे का, खरंच वरी भगर चालत नाही का सोमवारला आणि श्रावणीला? तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मिरच्या लाल झालेल्या आहेत, 2-3 दिवस झाले आणून, पण लगेच लाल झाले. आता मिक्सरचं भांडं कुठं घावणं झालंय मला, त्यामुळे आता टोपणानंच काम चालू आहे आता. आणि आता मी जस्टच एक व्हिडिओ अपलोड केलाय, त्याला पण तुम्ही छान कमेंट्स करायला लागले, त्यामुळे ना भारी वाटतं कमेंट्स वाचून तुमच्या सगळ्यांच्या. अजून भीती वाटते, तसं असले मला स्टंट करायला लई भीती वाटते, त्यामुळे मिक्सरचं टोपण शोधलंच पाहिजे, तेवढी पित्रे आहे मी. आता भांडे काय घावलं नाही,
ही प्लेट लावून करते कारण ही प्लास्टिक आहे आणि घसरते पकडता पण येत नाही. मिक्सरचं भांडं कसं काय राहू नाही ग, कुठे गेलं? अगं भांड्यात बघितलं सगळीकडे शोधलं कुठं नाही की. आता ठीक आहे पण कसं काय पातळ करायचं झालं नाही सापडणार. आता कढई ठेवली त्यामुळे मिरच्या टाकून घेऊया आपण. आणि प्रत्येक गोष्टीना रेसिपीज असतात जे मी घरात बनवते तुमच्यासोबत शेअर करते तर ते एकदम साध्या प्रकारे असतं. काय असं त्याला विशेष काय नसतं की कलर येण्यासाठी मिरची पावडर वगैरे किंवा कोणतंही जास्त असं डेकोरेटिव्ह असं काही नसतं. जे मी घरात आणि जे साध्या सोप्या पद्धतीने जे बनवतो तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. असं असते. आणि आम्ही कसं असं मध्यमवर्गीय आहोत आपण सगळे मिडल क्लास म्हणजे आम्ही तर त्यामुळे घरात ज्या गोष्टी असतात त्यामध्येच मी बनवत असते जेवण. म्हणजे कधी कांदा असतो कधी मग लसूण असतो. लसूण असला तर कांदा टाकायचा लसूण टाकायचा नसला तरी मग त्या जागी कांदा टाकायचा असं सगळं चाललेलं असतं तडजोड करून. आणि बऱ्यापैकी आमच्या भाज्या ज्या असतात रस्स्यावाल्या तर त्या थोड्या पातळ असतात कारण ना पातळच भाज्या आवडतात असं असतं. जास्त ग्रेव्हीवाल्या भाज्या त्यांना नाही आवडत त्यामुळे भाज्या आमची जरा थोडीशी पातळ असते. मग नॉनव्हेजची असो किंवा आपली घरात जी करतो ती. आता ह्या शाबू देखील ना एवढाच लागतो कारण त्यांचं एवढाच खाते यातून पण शिल्लक राहतो तेवढा मी खाते असं होतं. त्यामुळं ज्या क्वांटिटीमध्ये आम्ही जेवण बनवतो ना ते आम्हाला पुरतं. बऱ्याच वेळा याविषयी पण कमेंट्स येतात की किती थोडं बनवते असं. आणि अजून एक मगाच व्हिडिओ अपलोड केला त्याला पण कमेंट आली की तुम्ही किती जण आहात तर आम्ही 3 जणच आहोत. आत्या होत्या आता मध्ये 2 महिना आता त्या परवा गेलेत काल त्यामुळे आम्ही 3 आहोत असं होतं. त्यामुळे आमचं जेवण आहे की नाही एकदम साध्या पद्धतीने असतं आणि तेल पण आम्ही कमीच वापरतो जास्त नाही वापरतो. तर मी अशा प्रकारे शाबू बनवते. तुम्ही कशा प्रकारे बनवता किंवा अजून यापेक्षा काही वेगळं करता का ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बऱ्याच आपल्या मैत्रिणींना माहिती आहे की त्यांनी ज्या मला कमेंट्स करतात त्या मी फॉलो करत असते. म्हणजे किचनविषयी म्हणजे कुकिंगविषयी म्हणा किंवा लाईफस्टाईलविषयी असं असते. माझ्यापेक्षा जास्त छान शाबूना कांचनला बनवते ती खूप छान शाबू बनवते. आणि असे काही पदार्थ आहेत जे फक्त तिलाच चांगले जमतात आणि असे पण काही आहेत जे फक्त मला चांगले जमतात. असं असते आमचं. आता पिल्या पण आलेला आहे. खरं तर पिल्याला शाबू लय आवडतोय. काय रे पिल्या? शाबू खायला आलाय. शाळेत गेला नाही का? आ काय काय शिकवलं? 2 अंडी. 2 अंडी? हा होय म्हणून नको जाऊ की. 2 मोठी अंडी आली थंडी ताट लागले वाजायला अंडीला उडी मारायला नाता नाता टपरायला 2 अंडी फुटून गेली आईने गेले आमले होतं आम्ही मुलांना गेले. वाव किती छान येते पिल्याला. पुण्याची कविता तुम्हाला आवडली असली ना तर कमेंट करून नक्की सांगा. अजून काय काय शिकवलं? 2 अंडी आणि 1 2 1 2 3 4
बघितली नाही. दुसऱ्या शाळेत होय, काय काय होतं? टिपऱ्या, अजून काय? एक खुर्ची तिथे ठेवायचं त्याचं एक बसायचं. होय, आणि तू भाग घेतला नाही मग? मग आम्ही गणपती घालणार आहे. होय, वाव, छान छान. पोळत वरती धर. मम्मी आपण बघू. आता मामीला आणि मम्मीला दिवे, त्यांचा उपवास आहे ना दोघींचा. हा, दोघांचा उपवास. हा, मग त्यांना दोघांना पण द्यायचं. मम्मी सोबत काहीतरी एवढं. काजलची पण श्रावणी आहे पिलेच्या मम्मीची. काजल मिक्सरचं भांडं आहे का ग तुमच्यात? मला गाव ना भांडण झाकण होतं. असं झाकून ठेवलं की शाबू जरा मग होते गरम गरम. थांब देते. थांब मी देते बाळा. गुड. कळलेलं आहे अहो येणार आहेत आणि इथं कांचनचं आवरायचं चालू आहे. गेला राहुल आणायला. गाडी चालू झाली का? होय, तर आता कांचनचं पण आवरून झालंय बघू शकताय तुम्ही इथं, आणि माझंच आवरायचं राहिले. तर आता मी पण आवरून घेते. तर राहुल कामानं आलं तसं डायरेक्ट इकडं चाललं तर, कारण ही आहोनला आणायला गेले होते रेल्वे स्टेशनला आणि काजल तर इथंच होती. तर आता आवरलंय सगळं आमचं, तर मी आवरून घेते. आता माझी साडी घालायचं राहिलेलं आणि टिकली लावायची तर राहिलं होतं. कानातलं मी आताच घाललं होतं, कारण मी ती ग्रीन साडी घालणार होते, त्याच्यावरती मॅचिंग होते त्याच्यामुळे. आणि कांचनने तर बॅग वगैरे पॅक करायला घेतली आता, तरी पण काहीतरी राहतंच, त्यामुळे राहिले असं झाले. आणि 2 दिवस आम्ही राहणार होतो, त्या हिशोबाने बॅग पॅक केली होती तिने. आणि कुठेही जाताना ती नेहमी बॅग पॅक करत असते सगळं व्यवस्थित. माझी पण साडी घालून झाली. तर मी पण रेडवाली साडी घालणार होते, दोघींची एकसारखी, पण म्हटलं ही घालावं ग्रीन साडी, जी मी बरेच दिवस घातली नव्हती कुठं जाताना. तर कशी दिसते साडी ते कमेंट करून मला नक्की सांगा. चला, हे आवरून बसलेली कांचन यांनी सगळी. आणि थांबा आता मी पण कशी दिसते तुम्हाला दाखवते. आणि फायनली आता आम्ही चाललेलो आहे आवरून सगळं. आणि कांचनकडे बघा, कांचन किती खुश झाली. आता मग त्यांना मी तिला व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं, कारण ती जरा साईड होती ह्यानी येतील का नाही म्हणून. तर आता खुश झालेली आहे कांचन. आता मामी आणि मामा चाललेले आहेत लग्नाला एका मुलीच्या. मला नाव माहित नाही हो. बसा बसा पाटक्या. बाय बाय. मामा मामीला बसू द्या, मग जाऊ दे गाडी. हा जावा. तर आता आम्ही सगळे चाललोय गावदेवला. ही सविता आली, सवितामुळे जरा वेळ लागला गोल्याला जेवण वगैरे चारून. आणि कांचनचं अजून राहिलेच माझं एक लवकर. आणि आता फायनली कांचन जावीर खुश झालेली आहे बघू शकताय. बरेच दिवस झाले ती गोल्याला लय मिस करत होती. कसं वाटतंय कांचन, छान वाटतंय का? छान वाटते. चला बाय बाय. बाय बाय.
आपले हे सबस्क्रायबर्स पोरीला मुलं आवडते का? आवडतात का आमचे व्हिडिओ बघायला का? हो. सगळे बघता का? माझी मम्मी पण होय. हां, हां. तर तिथं आपले हे छोटे छोटे सबस्क्रायबर्स भेटले. नंतर मला काही जास्त लांब जाता येत नव्हतं कारण पाय खूप दुखायला लागलेले. त्यामुळे कांचनने मला सोडलं जरा जवळ आणून आणि नंतर तिथून पुढे मग ते गेले. आता व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता इथनं पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो मी तुमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. धन्यवाद.